हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSV ऑफिशियल. आपला दररोज WRD JEसाठी प्रॅक्टिस सेशन सुरू आहे. तुम्हाला आज चेक करायचं आहे की किती क्वेश्चन्स तुमचे बरोबर येतात. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. द हॉरिझॉन्टल अँगल बिटवीन द ट्रू मेरिडियन अँड द मॅग्नेटिक मेरिडियन इज रेफर्ड टू ॲज. ऑप्शन्स आहेत डीप, डेक्लिनेशन, कंटूर अँड बेरिंग. Deep is the vertical angle between the magnetic meridian and horizontal. मॅग्नेटिक मेरिडियन आणि हॉरिझॉन्टलमध्ये हे वर्टिकल अँगल आहे. डेक्लिनेशन इज द हॉरिझॉन्टल अँगल बिटवीन द ट्रू मेरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन. कंटोर इज द line passing through the equal elevation, and bearing is the horizontal angle of a line with reference or meridian. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे द हॉरिझॉन्टल अँगल बिटवीन द ट्रू मेरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन इज डेक्लिनेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, या फिगरमध्ये दाखवलेलं आहे की मॅग्नेटिक डेक्लिनेशन दाखवलेलं आहे. दिस इज द ट्रू मेरिडियन अँड दिस इज द मॅग्नेटिक मेरिडियन. म्हणजे जे मॅग्नेटिक निडल आहे, जो अँगल शो करतो किंवा जे डायरेक्शन दाखवतं त्याला मॅग्नेटिक मेरिडियन म्हणलं जातं. ट्रू मेरिडियन आणि मॅग्नेटिक मेरिडियनमध्ये जो हा हॉरिझॉन्टल अँगल आहे यालाच म्हणलं जातं मॅग्नेटिक डेक्लिनेशन म्हणलं जातं. जर मॅग्नेटिक नॉर्थ लाईज टुवर्ड द वेस्ट असेल, हा मॅग्नेटिक नॉर्थ लाईज टुवर्ड द वेस्ट ऑफ अ नॉर्थ, ही नॉर्थ वेस्टला जर दाखवत असेल तर त्याला निगेटिव्ह डेक्लिनेशन म्हणलं जातं. इफ द मॅग्नेटिक नॉर्थ लाईज टुवर्ड्स द ईस्टला जर असेल तर ते पॉझिटिव्ह डेक्लिनेशन असतं. ट्रू बेरिंग आपल्याला जर काढायचं असेल, ट्रू बेरिंग इज इक्वल टू मॅग्नेटिक बेरिंग प्लस और मायनस डेक्लिनेशन. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, याच्यावर प्रॉब्लेम येतात. प्लस और मायनस हे वेस्टला आहे की ईस्टला आहे यावरून ठरवायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ रेझिन्स इन अ वॉर्निशमध्ये कोणते रेझिन्स यूज केलं जातं? कोपल, लॅक और शेलॅक, रेझिन, ऑल ऑफ दिस. आन्सर आहे ऑल ऑफ दिस. यामध्ये तिन्ही पण रेझिन्स हे वॉर्निशमध्ये यूज केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन इज, अ टेप ऑफ लेंथ L and weight W kg per meter is suspended at its ends with pull of P kg. The sag correction is, सॅग करेक्शन काय असतं? W² L³ divided by 24 P². सॅग करेक्शन इज W² L³ divided by 24 P². ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. आणि हे लक्षात ठेवा, सॅग करेक्शन इज ऑलवेज निगेटिव्ह. Let's come to the next question. The product of mass and velocity of a moving body is called as momentum, impulse, movement and power. याचं करेक्ट आन्सर आहे मोमेंटम. The product of momentum is the product of mass into velocity. Next question is, the equivalent length of column fixed at one end and free at other end is. Equivalent length for the column fixed at one end and free at other end. याचं जे इफेक्टिव्ह लेंथ येते ती येते 2L. म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. बाकीचे आहेत जे वन एंड इज फिक्स्ड, बोथ एंड इज फिक्स्ड, याच्यासाठी 0.65L. इफ वन एंड इज फिक्स्ड अँड अदर एंड इज हिंज, then effective length is 0.8L. आणि जर both ends are hinged असतील, then effective length is 1L.
Okay, next question is, in a CGS unit system, the units of kinematics viscosity is poise, none of these, Stokes, Newton. CGS काय असतं, सेंटीमीटर, ग्राम अँड सेकंदमध्ये आपल्याला युनिट सांगायचं आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटीचं. कायनेमॅटिक विस्कॉसिटी इज इक्वल टू डायनॅमिक विस्कॉसिटी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ लिक्विड. तर डायनॅमॅटिक विस्कॉसिटीचं जे SI युनिट असतं ते न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर आणि CGS युनिट हे पॉईज असतं. ऑप्शन ए मध्ये जे पॉईज आहे ते CGS युनिट ऑफ द डायनॅमिक विस्कॉसिटी आहे. कायनेमॅटिक विस्कॉसिटीचं जे युनिट आहे SI युनिट ते मीटर स्क्वेअर पर सेकंद आहे. मीटर स्क्वेअर पर सेकंद इज द SI युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी. आणि याचं CGS युनिट काय होतं, CGS म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद इज द CGS युनिट. पण ऑप्शनमध्ये सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद हे दिसत नाही, तेव्हा सेंटीमीटर पर सेकंद यालाच एक दुसरं नाव आहे स्टोक इज द CGS युनिट ऑफ द कायनेमॅटिक विस्कॉसिटी. सो ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, Simon's rain gauge is tipping bucket gauge, float recording gauge, wetting type gauge and non-recording gauge. तर Simon's rain gauge हे non-recording रेन गेज आहे आणि बाकीचे जे 3 आहेत म्हणजे टिपिंग बकेट, फ्लोटिंग रिकॉर्डिंग गेज अँड वेटिंग टाईप गेज हे रिकॉर्डिंग टाईप रेन गेज आहेत. रिकॉर्डिंग टाईप रेन गेज आहेत. तर टिपिंग बकेट गिव्स द इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल and float and wetting bucket mass curve of rainfall देता, mass curve of rainfall. तर Simon rain gauge is the non-recording gauge. Next question is, self-cleansing velocity is velocity at a dry weather flow, velocity of water at flushing, velocity at which no accumulation remains in the drain, velocity of water in a pressure filter. Option C is the correct answer. Velocity at which no accumulation remains in the drain is called as a self-cleansing velocity. Next question is, the relationship between void ratio E and porosity ratio N is. The void ratio काय, void ratio is the ratio of volume of voids divided by volume of solid and porosity is the ratio of volume of voids to the total volume. आणि यांचं रिलेशनशिप आहे N is equal to porosity is equal to E divided by 1 plus E. तर ऑप्शन E मध्ये E is equal to N into 1 plus E दिसत आहे, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, if water content of a saturated soil is 40%, specific gravity दिलेली आहे 2.7, then void ratio is. यामध्ये दिलेलं आहे वॉटर कंटेंट 40% मीन्स 0.4 and specific gravity 2.7. तर एक रिलेशन SE is equal to WG. S is equal to 1 होणार, सॅच्युरेटेड सॉईल आहे. E is equal to W is 0.4 into specific gravity 2.7. याचा आन्सर येणार आहे 1.08. ऑप्शन C is the correct answer. Let's come to the next question. Expansion joints are provided if length of concrete structure exceeds. जर कॉन्क्रीट स्ट्रक्चरची जर लेंथ ही ग्रेटर दॅन 45 मीटर असेल तेव्हा एक्सपान्शन जॉईंट हे प्रोव्हाइड करायचं. नेक्स्ट क्वेश्चन इज, विकेट्स ॲपरेटस is not used for normal consistency test of cement. विकेट्स ॲपरेटस कशासाठी यूज केलं जातं, नॉर्मल कन्सिस्टन्सीसाठी, पुन्हा इनिशियल सेटिंग टाईम ऑफ सिमेंट, फायनल सेटिंग टाईम ऑफ सिमेंट या तिन्हीसाठी यूज केलं जातं. बट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी हे यूज करत नाहीत. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन D. नेक्स्ट क्वेश्चन इज, द प्रोसेस ऑफ हार्डनिंग द कॉन्क्रीट बाय कीपिंग इट सरफेस मॉइस्ट इज नोन ॲज. जी प्रोसेस आहे हार्डनिंग करण्यासाठी आपण कॉन्क्रीट सरफेस हे मॉइस्ट ठेवतो युजिंग द गनी बॅग्स अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज द क्युरिंग. नेक्स्ट क्वेश्चन इज,
What will be the modulus of rigidity if the value of modulus of elasticity is 200 kilonewton per mm square and Poisson's ratio is 0.25. 0.25 काढायचं आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी रिलेशन काय करणार मग E इज इक्वल टू 2G1 प्लस म्यू. ई दिलेलं आहे 200 इंटू 10⁻³ न्यूटनमध्ये 200 दिलेलं आहे. 200 मध्येच ठेवू. 200 इज इक्वल टू 2 इंटू G1 प्लस 0.25. मग G इज इक्वल टू 200 डिवायडेड बाय 2 इंटू 1.25. याचा आन्सर येतं 80 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. Today's last question is raising of outer edge of road with respect to inner edge is known as. Raising up outer edge of a road with respect to inner edge is known as super elevation, banking, cant. So answer is all of the above. तुम्हाला जर व्हिडिओ इफेक्टिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.